चला आपली टीम आता डिवाइड होते। आपले जे यूपीचे दादा आहेत, तुमचं नाव कसं? यूपीचे नाम हरिओम और आपका नाम राजू। तर राजू दादा आणि हरिओम दादा तर ते आपल्याला आता स्किप करून जात आहेत हरिद्वारला परत। तर इकडून हरिद्वारसाठी टॅक्सी तुम्हाला किती? 1250, 1250, 1250ला त्यांना इथून चोपट्यावरून डायरेक्ट हरिद्वारसाठी त्यांना टॅक्सी मिळालेली आहे। तर चला यांची साथ इथपर्यंतच होती। आता आपण 5 जण, शिवम, अभिषेक, प्रणय, मी आणि सर्वेश, तर आपण 5 जण चाललो केदारनाथला। तर नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण तुंगनाथ मंदिराचं दर्शन केलेलं, त्याचसोबत या ठिकाणी तुमका किती खर्च येतो, राहण्याची व्यवस्था काय आहे, इकडे कसे येऊ शकतास त्याची सगळ्यांची माहिती दिलेली। या भागात आपण आता चाललो चोपटावरून सोनप्रयागला। तर आपण गौरीकुंड पर्यंत जाणार असाव आणि या व्हिडिओमध्ये तुमका चोपट्यावरून सोनप्रयागला कसा जायचा, त्याच्यानंतर टॅक्सीचे दर वगैरे काय असं, त्याच्यानंतर तिकडे रजिस्ट्रेशन वगैरे कसा काय होता, क्लॉक रूमची वगैरे व्यवस्था काय असं, तर ती सगळ्यांची तुमका माहिती देणार होतो। त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही चारधाम यात्रा केदारनाथ दर्शनसाठी येत असाल तर हे आपले व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांका आणि कुटुंबाक नक्की शेअर करा। चला भाई, भेटू परत नक्की। चला, बद्रीनाथ पासून सोबत होते आणि आता ते आपल्या गावाला चालले। चला, 6000 मध्ये आपल्या या ठिकाणी टॅक्सी मिळाली असा बोलेरो। तर आपण फक्त जातलो तसं म्हटल्यावर इकडून 650 पर्यंत तुमका रेट होऊ शकता चोपटा टू सोनप्रयाग। तर चला निघूया। 3 घंटा गणपती बाप्पा। चला आपण आता निघालो चोपटावरून, इकडून आपण कुंड मार्गे जातलो आणि आपली मंडळी सगळी बसलेली असं। सर्वेश आणि मी पुढे बसले, बाकी अभि, प्रणय आणि शिवम पाठीमागे बसलेत आणि सामान आपण पाठच्या तिकीट टाकला। तर चला आपला प्रवास आता इकडून सुरू होता सोनप्रयागसाठी। इकडे सगळा बघा पूर्ण ट्रॅफिक असा, कारण या ठिकाणी गाडी लावकच जागा नाहीत, त्यामुळे सगळे बाजूसून पूर्ण गाडी लावलेली असतात। चला, आणि धोका पण पूर्ण असा आहे, काय साईडने असे डोंगर वगैरे काहीच आपल्या दिसत नाहीत, पूर्ण धोका असा। आणि येताना पण गाडी भरपूर येत असतात। तर बघा इकडे हे टेंट असतात या साईडला, साधारण एक 3-4 किलोमीटरवर। तर इकडे देखील तुम्ही स्टे करू शकता जर तुम्ही तुंगनाथला येत असाल तर। तर बघा या इकडे जंगलात हे टेंट असतात। हे बघा इकडे चोपटा रिसॉर्ट म्हणून बोर्ड लागलेले असतात आणि इकडे खालच्या बाजूक सगळे पूर्ण टेंट असतात। तर या ठिकाणी पण तुम्ही राहू शकता। फक्त या ठिकाणी एक गोंधळ काय की तुमका टॅक्सी वगैरे, अरे असंच आहे सर, हे काय नाही रे, हे बुक केलेले किंवा स्वतःचा व्हेकल असत तर ते। हे काय इकडे 5-6 किलोमीटर असतात ना रे अंतर, खूपच ना रे टॅक्सी। हो 3 बसून ये बा तुरंत स्टे म्हणजे इथे पण होतो। हो इकडे होतं वाटतं स्टे तुंगनाथचा। हो या ठिकाणी बघा सगळे टेंट असतात आणि गाडी लागलेली असतात, खालच्या बाजूक सगळे टेंट आहेत। तर इकडे पण तुम्ही राहू शकता। हे बघा ते वरच्या बाजूक सगळे टेंट असतात। JMUचे होते म्हणजे मला तसे दिसले। अरे नाही रे, JMU नाही चोपटामध्ये। इकडे या बाजूला सगळे टेंटची पूर्ण कॉलनी असतात। तर चोपटा टू सोनप्रयाग अंतर असं साधारण 75 किलोमीटर आणि आपण निघालो 11:15 वाजता। आता बघूया आपल्या किती वेळ लागतो, तो सगळा ट्रॅफिकवर वगैरे डिपेंड असा। इकडनं यो रस्तो कुंडपर्यंत तर खूप छोटो असा, सिंगल लेन रोड, त्यामुळे फ्रंटला या ठिकाणाहून गाडी येतात त्यावेळी खूप साईड वगैरे घालायची लागते गाडी। आणि इकडे कॅम्प वगैरे बघा, अल्पाइन कॅम्प, रूम्स अवेलेबल। चोपटा टू सोनप्रयाग जाताना आपण जातो, म्हणजे चोपटा सोडल्यानंतर आपण जे आपली केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी असं, म्हणजे केदारनाथ वन्यजीव अभयारण्य, तर यामधून आपल्याला जायचं लागतं। आणि इकडून आपण बाहेर पडतो कुंड उखीमठच्या इकडे। तर इकडे बघा केदारनाथ गुप्तकाशी राईट आणि भिरी आणि मप्पू लेफ्ट। रुद्रप्रयाग ऋषिकेशसाठी पण लेफ्ट होतो तिकडे आणि आपण राईट साईडला चाललो।
केदारनाथसाठी. तर या ठिकाणी खूप प्रकारचे वन्य प्राणी पक्षी वगैरे आढळतात. त्यामुळे शक्यतो नाईटला ड्रायव्हिंग वगैरे या ठिकाणी करत असाल तर तुमका ते प्राणी वगैरे दिसू शकतात. त्यामुळे खूप सांभाळून या ठिकाणाहून ड्रायव्हिंग करूचा लागता. तर शक्यतो आम्ही सांगू तुमका सजेस्ट करू की नाईट ड्रायव्हिंगचा प्लॅन स्किपच करा. अगदी तुमची टॅक्सी वगैरे जरी असाल तर काहीतरी स्टे करा, तो एकदम बेस्ट ऑप्शन आहे. नाईटला शक्यतो ड्राईव्ह अवॉइड करा. काल रात्री खूप जोरात पाऊस पडलो चोपटामध्ये आणि त्याच्यामुळे बघा इकडे सगळं ही पूर्ण माती वगैरे इलेली असा रस्त्यावर. साईड पट्टी पण वावली, अरे साईड पट्टी पण वावली आहे सगळी. सिरसोली गावात येलो आपण आणि इकडून उखीमठ रवला 5 किलोमीटर आणि मग त्याच्या पुढे रवला साधारण 10 किलोमीटर कुंड, जिकडून आपला एक टर्न घ्यायचं असा केदारनाथसाठी. इकडे पण राहण्यासाठी वगैरे रूम असेच सर्व. हां, केदारनाथ 62 किलोमीटर, मधमहेश्वर मंदिर इकडून 40 किलोमीटरवर असा, सरळ असा गुप्तकाशी 12 किलोमीटर आणि उखीमठ असा 5 किलोमीटर. तर आपण आता इलो 0.5 किलोमीटर. तर आपण इलो आता उखीमठमध्ये आणि मधमहेश्वरला जाण्यासाठी तुमका इकडनं देखील रस्तो असा. तर आपण आता ओंकारेश्वर मंदिर जस्ट आपल्या क्रॉस झाला, तिकडून राईट साईडला होता. तर ज्यावेळी केदारनाथ मंदिर 6 महिन्यासाठी बंद असता तर त्यावेळी केदार बाबांची जी डोली असता तर ती या उखीमठमध्ये असता 6 महिन्यांसाठी. आणि आता यावर्षी 2 मे केदारनाथ मंदिर ओपन झाला दर्शनासाठी. तर त्यावेळी साधारण मला 30 एप्रिलच्या आसपास पालखी असता ती उखीमठवरून निघता आणि 2 मेच्या पहाटे केदारनाथ मंदिरामध्ये पोहोचता. खूप सुंदर असं सोहळं असता, पालखी सोहळं. तर इकडे जवळ असता ओंकारेश्वर मंदिर असा. ता वाटतं रे, ता बघ तिकडे, ता बघ वरती ह्यात दिसतं ना कळस, तो बघ. हा, रस्तो पाठसून जाता. तर बघा इकडे पण बोर्ड असा, श्री ओंकारेश्वर मंदिर पहुंच पैदल मार्ग. फक्त 300 मीटरवर उजव्या बाजू ओंकारेश्वर मंदिर असा. तर मगाशी आपल्या तो बोर्ड एक घेऊन चुकला, तर इकडून कुंडना पण एक रस्तो होतो. तर आता आपण इकडून पोचतलो कुंडमध्ये. तर आता जवळच असा इकडून कुंड. नंतर मग आपण लागतलो हरिद्वार केदारनाथ हायवे. मग तिकडून आपण गुप्तकाशी, फाटा, शेरसी असं पूर्ण प्रवास करत पोचतलो सीतापूर सोनप्रयागला. कुंडच्या इकडचा रस्तो बघा आणि इकडे असे खूप सुंदर असे धबधबे असतात. अरे रस्तो बघ असं असं लोखंडी पुलावरून आपण इलो. आपण पोचलो आता कुंडमध्ये आणि इकडे आता आपण जॉईन होतो हरिद्वार केदारनाथ मार्गावर. तर ह्यो असा पूल कुंडच्या इकडं, कुंडच्या इकडचं पूल. या ठिकाणी 2 पूल बांधलेले आहेत कारण भरपूर ट्रॅफिक व्हायचं इकडे. तर एक येणाऱ्यांसाठी बघा बद्रीनाथ ऋषिकेश सरळ, केदारनाथ राईटला. तर आपण चाललो जुन्या पुलावरून. चला ओके, तिकडून आता आपण चाललो टुवर्ड्स केदारनाथ. थोडा रुकता हो. गौरीकुंड असा 39 किलोमीटर म्हणजे आपल्या साधारण एक 37 किलोमीटर आपल्या इथून आता ट्रॅव्हल करून. इकडे बाजू कसा यो भटवारी डॅम. चला सोनप्रयाग 32, फाटा 18 आणि गुप्तकाशी 3 किलोमीटर. केदारनाथला जातो रोड बघा. बसमध्ये आपल्या तसं काय तेवढं वाटत नाही, पण आता टॅक्सीतून आज आम्ही पहिल्यांदाच म्हणजे शपथ हे बघा 2 एकदम चिंदीमधून चाललो आपण. फाटा 14, गौरीकुंड किती 32 होता ना? गौरीकुंड 32 होता. हो
फाट्यावर हा हो फाट्यावर आपण येलेलो. तर ह्या असं आता गुप्तकाशी. तर इकडून जे हेलिकॉप्टर असतं तर ते हेलिकॉप्टर देखील तुमका मिळू शकतात. फक्त त्याचं ऑनलाईन बुकिंग तुमका करूचं लागतं आणि त्याच्यासाठी खूप फास्ट आणि क्विक तुमका रवा कव्या. कारण तात्काळ रेल्वेच्या तात्काळ तिकिटासारख्या लगेच ते सर्व हेलिकॉप्टरची तिकीटं असतात ती बुक होतात. गुप्तकाशी पण मोठा मार्केट असा केदारनाथ रोडवरचा. तर तुमका जे काय आवश्यक वस्तू वगैरे हवे असतील तर ते तुम्ही इकडे गुप्तकाशीमध्ये देखील घेऊ शकतात. तर गौरीकुंड इकडून 34 किलोमीटर आणि केदारनाथ 48 आहे ना. हे आता 34 किलोमीटर आहे म्हणजे ते 5 किलोमीटर कट कर. 30 किलोमीटर हा 28-29 किलोमीटर आहे सोनप्रयाग. गुप्तकाशी हेलिपॅड. तर तिकडे यासाठी खाली असा हे बघा वरच्या बाजू का सॉरी इकडे वरच्या बाजू का. तर जर तुमका हेलिकॉप्टर जावचं असा तर इकडून वरच्या बाजू या ठिकाणी हेलिपॅड असा. ग्रामपंचायत 1:45 वाजलेत आणि आपण इलो आता गुप्तकाशी मार्केटच्या पुढे. नारायणकोटी गाव असा गुप्तकाशीच्या पुढे या ठिकाणी असा नारायणकोटी गाव. आणि आता इकडे पुढे असा फाटा आणि मग फाटानंतर आपण डायरेक्ट येतो रामपूर आणि सीतापूर आणि मग नंतर असा सोनप्रयाग. अडकलो आम्ही ट्रॅफिक जाम मध्ये. सगळे गाडी इकडे लागलेत आणि आपली गाडी असं इकडे लागली आहे. सगळे आपण उतरलो आणि इकडे पाणी आता मस्तपैकी जरा फ्रेश होऊया. निघाला ट्रॅफिक. चला कसं काढता भेंडी या गाडी आहे. या पॉइंटला इकडे बस थांबलेली त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलेला. ती बस निघाल्यावर आता आपण निघतो. काय पाठीमागे तो सिंगल रोड असल्यामुळे आणि ट्रॅफिक होत असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या गाड्या थांबवल्याने आणि एक लेन सगळे सोडतात. हरिद्वार ऋषिकेश काय बसेस असत. फाट्याच्या इकडे ह्यो मस्त एक नंबर व्ह्यू असा. वरती डोंगरावर पूर्ण शेती असत आणि इकडे असा हेलिपॅड फाटा. फाटा तर इकडून पण आपण हेलिकॉप्टरने जाऊ शकतो. जास्त करून लोक फाट्यावरूनच हेलिकॉप्टरने जातात. केदारनाथ 35, सोनप्रयाग असा 13 किलोमीटर आणि गौरीकुंड असा 19. तर आता आपण असं फाटामध्ये आणि वाजल्यात 2:15. 11:30 वाजता आपण निघालेलो आणि 2:15 वाजता पोचलो आपण फाटामध्ये. फाट्याच्या पुढे इलो आणि जवळपास आता 10 किलोमीटर अंतर फक्त बाकी असा सोनप्रयागसाठी. आणि या ठिकाणी असं चालू चेकिंग. तर प्रत्येक जे गाडी असत तर ते पूर्ण चेक करतात. मग वाटतं त्यांचं रजिस्ट्रेशन बॅग वगैरे सगळं चेक करत असतात. त्या गाडीचे डॉक्युमेंट्स आणि ते काय डिकी वगैरे खोलून सगळं चेक करतात. मगाशी पोलिसांचं जर चेकिंग चालू होता तर त्या असं म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे चेकिंग, त्याच्यानंतर जे बॅग वगैरे असतात आणि एक रुटीन चेकअप. तर ते असे पूर्ण चालू होते. प्रत्येक गाड्यांका चेक करत होते आणि सोडत होते. एवढा काही सिरियस नव्हतं पण त्याच्यामुळे पाठीमागे आपल्या तिकडे 15 मिनटं गेली.
फाटाच्या पुढे गेल्यानंतर ह्यो जो पोर्शन असा तर ह्यो पूर्ण लँडस्लाईड झोन असा. तर या ठिकाणी पावसात वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड होता. 2023च्या यात्रेत देखील आपण याच ठिकाणी अडकलेलो जवळपास 8 ते 10 तास. आणि आता पण झालेला हा ना, आता सगळा क्लिअर करतात हळूहळू. हेच होता ना, हैसरच होता. हो, वरचं सगळं या कटिंग केल्याने या. पण शेवटी पाऊस पडला की तो हिशोब एकच जाणार आहे, येत असता खाली. कारण पूर्ण इकडचे डोंगर असतात ते पूर्ण सॉफ्ट असतात. त्यामुळे शक्यतो जी चारधाम यात्रा आपण असतं ती पावसाच्या आधी करूची. आपण ह्यावेळी आपल्याला पाऊस आता तुंगनाथला काल मिळालो पाऊस, वाटतं केदारनाथला थोडीसे ह्या दिसतं. हा बघूया आता काय परिस्थिती आहे ती. जवळपास जवळपास अर्धा तास झालो आणि आपण इकडे थांबलो सीतापूर पार्किंगच्या अलीकडे. ट्रॅफिकच सुटत नाही, खूप वेळ आता सुटला वाटतं ना. थोडा जाता पुढे. ॲक्च्युली 2:30 वाजता आपला पोचायचा टाइम होतो, आता वाजलेत 2:15. आपण 2:45ला इकडे पोचलो सीतापूरच्या. त्याने अर्धा तास आपण हळू 4 पावलं पुढे जातो. समोर सीतापूरचं पार्किंग दिसतं आपल्या का. भरपूर गर्दी आहे असं वाटतं केदारनाथला. बघूया आता तिकडे मंदिराकडे गेल्यावरच कळतं. सुटला ट्रॅफिक सुटला. तर इकडून आता जो राईटला रस्तो आहे तर सीतापूर पार्किंगची जे गाडी असतात तर इकडून एक्झिट असा आणि या साईडने एंट्री. समोर जात होती एंट्री आणि राईट साईडने एक्झिट असा. त्यामुळे सगळं 1 वे असा. आता मग आपण पोचू तिथपर्यंत. इकडे जावतं असं आपल्या गाडीची मुवमेंट तर होताना दिसतंच हळूहळू. पण बस वगैरे समोर किंवा टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे लागली की तो त्याचा वेळ जाता पूर्ण. तर मंडळी आपण पोचलो सीतापूरला आणि इकडून आता पुढे आता जातलो आपण सोनप्रयाग आणि गौरीकुंडला. तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. या भागात आपण बघितला चोपटा टू सोनप्रयाग सीतापूर तर इथपर्यंतची जर्नी. तर तुम्ही जर केदारनाथला येत असाल चोपटावरून तुंगनाथचं दर्शन घेऊन तर कसं रोड असा कोणकोणत्या गावातून येतो. तिकीट दर तर आपल्या आमका तो 5 जणांका 6,000 रुपये पडलो. ठीक आहे. तर आता बाकी काय तसं खर्च नाही कारण आम्ही तुंगनाथ म्हणजे तिकडे चोपट्यातच आम्ही जेवून इलेलो. त्यामुळे मध्ये काय आपण थांबूक नाही. 3 तासाचा रनिंग होता. पण ॲक्च्युली इलो 3 तासात 11:30 वाजता निघालेलो. 2:30 वाजता 2:45 वाजता आम्ही पोचलो. 15 मिनटं लेट कारण मागे जरा 2-3 ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो. पण आता इकडे सीतापूरच्या पार्किंगच्या थयच जवळपास आमचं आता अर्धा-पाऊण तास गेलो. तुझ्या नानाची सांगती. तर ही व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमका सगळी माहिती देणार आहोत. सोनप्रयाग सीतापूर टू सोनप्रयाग, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केदारनाथ धामचा, टॅक्सी, गौरीकुंडची रूम बुकिंग, त्याची सगळ्याची माहिती तुमका पुढच्या भागात मिळते. त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.